शी इज रिधिमा. MBA करते, US ला असते. तुला हिचा नंबर पाठवलाय, गेट इन टच विथ हर. वाय? कारण रिधिमाशी मी तुझं लग्न ठरवलं. काय? आई झालंय ना आपलं यावर बोलणं. परत का तेच विषय काढतेस तू? मला सुद्धा पुन्हा पुन्हा तेच डिस्कशन्स नकोय. आणि लग्न रिधिमाचं MBA झाल्यानंतर सो तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. गेट इन टच विथ हर, तिला ओळखून घे. नाही नंतर मला हे ऐकायला नको आहे की आम्हाला ओळखायला वेळच दिला नाही एकमेकाला. वेळ आहे. कॉल हर, गेट टू नो हर. आई 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 होल्ड युअर हॉर्सेस. मी आता नाही लग्न करणार आहे. मी तुला विचारत नाहीये, तुला सांगतेय. तुला याच मुलीशी लग्न करावं लागेल. अगं पण का? तुला काय वाटतंय? तुझं हे जे चाललंय ते मला कळत नाहीये. मला एक्सप्लेनेशन नकोय ऋषी. आता हॉस्पिटलमध्ये काय झालं हे तुला आणि मला चांगलंच माहिती आहे. आई मी त्या टीमचा कोच होतो म्हणून मी. ऋषी इनफ. मला परत ह्याच गोष्टींवर डिस्कशन नकोय. तुला माहिती आहे मला तेच विषय परत बोललेले आवडत नाही. आणि तुला जर असं वाटत असेल ना आई काय सारखा माझ्या लग्नाचा विषय काढते, तर लेट मी मेक यू वन थिंग व्हेरी क्लिअर. माझ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या मला पार पाडायच्या आहेत. तसंही तुझं आता लग्नाचं वय झालंय. सो आय थिंक यू शुड गेट मॅरिड. मला माझ्या जबाबदारीतून मोकळं व्हायचंय. कळलं? आई आई अगं काय चाललंय तुझं? लग्नाचं वय काय, जबाबदाऱ्या काय, सरळ एका मुलीचा फोटो आणून देतेस तू. काय चाललंय काय? का नाही आहे तुला इंटरेस्ट? माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. इज इट? ऋषी कुठल्या आहेत रे तुझ्या प्रायोरिटीज? नाही मला कळू देत ना. मला कळू दे तुझ्या प्रायोरिटीचं नाव काय आहे. आई तू काय अर्थाने बोलतेस हे कळतंय मला. आणि तसं काही नाहीये हे सुद्धा मी सांगून झालंय. अजून किती वेळा सांगू? हो तू सांगितलंय आणि मी ऐकलंय सुद्धा. आणि एक गोष्ट डोक्यात फिक्स करून घे ऋषी, हे मी कधी होऊ सुद्धा देणार नाही. कारण ती मुलगी आहे ना, तिची माझ्या घराच्या आसपास सुद्धा दिसण्याची लायकी नाहीये. सो मी जे सांगते ते कर. गेट इन टच विथ रिधिमा.